आयटा कामगार संघटनेच्या वतीनं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज आम्ही महसूल उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली। त्यानंतर महेशजी परंडेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना आग्रहाची विनंती केली की ज्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचे कामाचा त्यांच्यावर जास्त ताण आहे, त्यांच्या मागं जेन्युइन प्रॉब्लेम आहे, वयस्कर आहेत, काहींच्या मागं लहान बाळ आहे, काहींच्या मागे त्यांच्या आजारी पती पत्नी, आपल्या त्यांचे सासू, त्यांची आई ह्या काही बेडवर आहेत। अशा अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना आणि ज्यांच्या मागे कामाचा भरपूर ताण आहे, अशा कोणालाच काम देऊ नका। जे आम्हाला तुम्ही FIRची धमकी देऊन राहिलेली आहे, ते धमकी आज आम्ही तुमची ऐकून घेतली। जर उद्या आणि परवा परत अशा प्रकारे धमकी आली तर ही जी नोटीस आम्हाला मिळालेली आहे ते नोटिसाची होळी करून आम्हीसुद्धा आपल्या विरोधात विद्यमान पोलीस अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांना सांगू की हे आम्हाला मानसिक त्रास देऊन राहिले आहे। यांच्या विरोधात जे शासकीय केंद्राचे पत्र आहे, राज्याचे पत्र आहे, राज्याच्या निवडणूक विभागाचे पत्र आहे, केंद्राचे पत्र आहे, राज्यांच्या मंत्रीचे पत्र आहे, राज्याच्या प्रधान सचिवांचे पत्र आहे। या पत्राच्या आधारे या जे अधिकारी लोक आणि जे BLO या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना फोन करून हा त्रास देऊन राहिले आहे, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात आम्ही निवेदन करणार आहोत, पोलिसांना निवेदन देणार आहोत आणि त्यांची होळी करणार आहोत। हे याकरिता आम्ही उपजिल्हाधिकारी यांना विनंती केलेली आहे। त्यांनीसुद्धा सकारात्मक धोरण घेऊन आम्हाला यादी देण्याचं सांगितलेलं आहे। आम्ही त्यांना यादी देऊच, परंतु परत आम्ही विनंती करून राहिलेलो की या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं निवडणुकीचं काम देऊ नका। हे शासनानं सांगितलेलं आहे, शासनाच्या सर्व प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे, मुख्य निवडणूक अधिकारी यांनीसुद्धा सांगितलेलं आहे, आयुक्त आरोग्य विभागाचे यांनीसुद्धा सांगितलेलं आहे। त्यांच्या आदेशाचं पालन करावं अथवा तीव्र आंदोलन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि हे प्रशासन आम्हाला तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडून राहिलं आहे। आमची काही हौस नाही आंदोलन करण्याची, परंतु इतके फोन आणि इतका नाहक त्रास देऊन BLO आम्हाला त्रास देऊन राहिला आहे। तर आमची परत विनंती आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं काम देऊ नका। महाराष्ट्रातील तमाम ज्या अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी माझा आवाज ऐकून राहिले आहे, त्यांच्या सर्वांसाठी हा निरोप आहे।